कोसरगाव टोल नाका येथे पूर्णतः कर्नाटकची हे बघा हापूस दाखव आहेत नाव जाऊ आणि यांना आम्ही पूर्णतः स्टॉल जे आहेत ते उद्ध्वस्त केले आहोत शेतकरी म्हणून. हा हे नाव देवगड हापूस म्हणून दिले आहे आणि पूर्णतः हे कर्नाटकची रद्दी आहे आणि त्याने पण मान्य केलं आहे की हा आंबा पूर्णतः कर्नाटकचा आहे आणि आणलाय कर्नाटकवरून. त्यामुळे जे कृषी अधिकारी किंवा इतर लोक सांगतात आमच्या देवगडला येऊन धाडे टाकतात अन्न भेसळवाले वगैरे, त्यापेक्षा तुमच्या जवळ आहेत 2-4 किलोमीटरवरती यांच्यावरती पहिली कारवाई करा. आणि प्रशासनाला पण सांगतो की हे पहिलं बघा आणि नंतर आंबा बघायचा न्याय देत नाही ते बघा. आणि बोल. नमस्कार. आज कोसरगाव टोल नाका इथे जे आंब्याचे स्टॉल लागलेत, खरं तर हे स्टॉल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण हायवेवर खारेपाटणपर्यंत हे स्टॉल लागलेत आणि या स्टॉलवर देवगड हापूस म्हणून आपण बघू शकता. देवगड हापूसच्या बॉक्समध्ये हे कर्नाटकचे आंबे विकले जात आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या बॉक्समध्ये कर्नाटकच्या न्यूजपेपरची रद्दी आहे. आणि आम्ही या ठिकाणी विचारणा केली असता या ठिकाणी हे आंब्याचे बॉक्स आम्हाला या ठिकाणी भेटलेत. आपण पुढच्या व्हिडिओत बघू शकता की हे सगळे आंब्याचे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या मनस्थितीत होतो. एकतर देवगड तालुक्यातला सगळा शेतकरी आंबा बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे यावर्षी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळा शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातला सगळा शेतकरी या आंब्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. आज जो मार्केटमध्ये रेट पडला आहे तो रेट पडलाय तो फक्त ह्या कर्नाटकच्या आंब्यामुळे रेट पडलेला आहे. आणि हे रत्नागिरीची देवगड हापूस, रत्नागिरी हापूसच्या या बॉक्समध्ये ही रद्दी टाकून हे आंबे पर्यटकांची दिशाभूल करून विकत आहेत. त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे स्टॉल उद्यापासून लागता कामा नयेत. खरं तर देवगड तालुक्यातल्या आंबा बागायतदारांवर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसात आपल्यापर्यंत पोहोचला असेल, परंतु हे कर्नाटकचे आंबे विकणाऱ्या लोकांवर काही कारवाई होत नाही आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्याकडनं काय तुम्हाला पैसे मिळतात काय हे या ठिकाणी जाहीर करायचं आहे अन्न व औषध प्रशासनाने. मी ठाण्याचे आयुक्त जे बसतात अन्न व औषध प्रशासनाने त्यांना या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कर्नाटकचे आंबे विकले जातात त्यांच्यावर कारवाई नाही केलात तर तुम्हाला हे महागात पडेल.